कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई काय झालं? काय नाही बाळे। आई मला कळतंय तुझ्या मनात काय चालू होते, पण मी खरंच सांगते, मला हे मंगळसूत्र लई आवडलंय। जाऊ, बाहेरचं मिनी मंगळसूत्र गळ्यात राहू देशील ना? ते तुझ्या सासरचं मंगळसूत्र कपाटात ठेवते। मला सोबत घेऊन जायला नकार देतेस काय सावळे? बघच आता कसं तुझं हे मंगळसूत्रच गायब करते। आई बाबा कुठे आहेत? हे मंगळसूत्र माझ्यावर कसं दिसतंय हे त्यांना दाखवून येते। मंदिरात बसलेत ते, जाय। मला मुलगी पसंद है। बाबा बाबा हे बघा, तुम्ही दिलेलं मंगळसूत्र आहे, छान दिसतंय ना? छान आहे। बाबा काय झालं? कुठं काय? हे बघा, सांगा मला काय झालंय। आज ओळखतो का मी तुम्हाला? काहीच नाही ग। सांगा ना काय झालंय बाबा? साहू, माझं काय चुकलं काय ग? मी हे समजा जे काय करून बसलो ना, मला कळतच नाही या बराबर केलंय का चूक? साहू, भावनेच्या भरात त्या एवढ्या श्रीमंत लोकांच्या घरात तुला लोटून बसलो। आता माझंच मन मला खात आहे ग। सावू, खरं सांगतो, त्या दिवशी काय घडलं, कसं घडलं, मला काय नाही कळलं ग। काय बी कळत नव्हतं, सगळीकडे नुसता अंधार अंधार। मी घाबरलो, मला वाटलं माझ्या लेकीचं कसं होईल। एवढ्या भरलेल्या मंडपात तर माझी साऊ मी लग्नाची परत गेली तर लोक काय म्हणतील? माझ्या साऊला कोणी स्वीकारलं नाही तर लोक काय म्हणतील? साऊशी कोणी लगीन करेल का? माझ्या साऊला कोणी स्वीकारेल का? मी घाबरलो, त्यात मी असा फाटका गरीब
ज्याने आपलं अख्खं आयुष्य विठ्ठलाच्या भक्तीत घालवलं. टाळ मृदंग याच्यातच सुख मानलं. साऊ पै पै पैसा जोडावा असा विचार कधी मनाला शिवलाच नाही ग. विठ्ठलाची सेवा हेच आयुष्य मानलं. पण आज मला कळलं या जगाच्या रहाटगाड्यात पैसा फक्त महत्वाचा. माणसाला पैशाशिवाय किंमत नाही, मान नाही. साऊ अगं म्या तुझा आवाज त्या भैरवी माईकडे सुद्धा घाण ठेवला ग. माझं चुकलं साऊ, मला माफ कर साऊ. बाबा 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 अहो, काय बोलताय? कोण म्हणताय किंमत वगैरे नाहीये ते? हं? अहो, माणूस फक्त पैशाने नाही तर मनाने श्रीमंत असायला हवा. हे तुम्हीच मला शिकवलंयत ना. आपल्याकडे जे काय आहे ना त्यातच आपण समाधानी आहोत बाबा. 2 वेळेचं अन्न मिळतंय, डोक्यावर छप्पर आहे, उत्तम आरोग्य आहे, विठ्ठलाच्या भक्तीत रंगून जातो. स्वतःची आणि आपल्या मनाची काळजी घेतो, आनंदी राहतो. अजून काय पाहिजे बोला? आणि तुम्हाला सांगू का, तुम्ही माझ्यावर केलेले संस्कार हे माझ्यासाठी पैशांपेक्षाही जास्त मोलाचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो विठ्ठल. माझ्या मनात त्याला तुम्हीच रुजवलंत ना. त्याची भक्ती करणं, त्याची पूजा करणं तुम्हीच मला शिकवलंत की नाही. आणि असं म्हणतात बापानं मुलीवर केलेले संस्कार हे तिच्या सासरी दिसतात. तुम्ही बघा, मी माझ्या सासरी सगळ्यांची मन जिंकून दाखवते. तुम्ही काळजी करू नका बाबा. हॅलो भैरवीजी, बोल ऐश्वर्या. उद्या सारंग आणि सावलीचं रिसेप्शन आहे. गाण्याचा कार्यक्रम करायचा आहे, तर तुम्ही या. काय रिसेप्शन? 1 मिनिट, म्हणजे तिलोत्तमाने सावलीला एक्सेप्ट केलं? हाऊ इज दॅट पॉसिबल? एक मिनिट. तुम्ही आमच्या फॅमिली मॅटर्समध्ये पडू नका. तुम्ही ताराच्या गाण्याच्या फंक्शनवर फोकस करा आणि वेळेत या. ठीक आहे, बाय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.